नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पावसाने पुन्हा जोरदार आगमन करण्याची चिन्हे दिसत आहेत। भारतीय हवामान विभागाने अर्थात IMDने राज्यातील अनेक जिल्ह्यातील नवीन अंदाज जाहीर केला आहे। त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मित्रांनो, जर तुम्ही कोकण, घाटमाथा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील भागात राहत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 48 तास काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूर या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारेही वाहू शकतात। या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीला वेग मंदावणे आणि घाट रस्त्यांवर दाट धुके निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका। प्रवास करण्यास असण्यास हवामानाची ताजी माहिती तपासून निघा। शेतकरी बांधवांसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरू शकतो। ज्या भागात पावसाची प्रतीक्षा होती त्या भागांना दिलासा मिळू शकतो, मात्र अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतीची कामे आणि पिके व्यवस्थापन काळजीपूर्वक करा। मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे। समुद्र खवळलेला राहू शकतो आणि किनारपट्टीला जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत, मात्र अधिकृत माहिती फक्त भारतीय हवामान विभागाच्या सूचनेवरच विश्वास ठेवा। हवामानाचा अंदाज वेळोवेळी बदलू शकतो, त्यामुळे नवीन अपडेटसाठी लक्ष देणे आवश्यक आहे। तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे का? कमेंट करून नक्की सांगा। अशा ताज्या आणि विश्वासार्ह मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।